नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांचा अटक करा, अटक करा, गुन्हेगाराला अटक करा, अटक करा, अटक करा, हल्लेखोरांना अटक करा. महाराष्ट्रातील पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या मनोवृत्तीचा राष्ट्र सेवा दलाचे 9 फेब्रुवारी रोजी पुण्यात निर्भय बनो या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या चारचाकी वाहनावर हल्ला करण्यात आला. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावा यासाठी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ लातूरच्या जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनात म्हटलंय की वरील विषयी निवेदन देण्यात येतं की दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वांभर चौधरी, ॲडव्होकेट आसिम सरोदे हे निर्भय बनो या कार्यक्रमासाठी जात असताना हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपणे त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गाडीचा चालक वैभव यांनी आपला जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत स्वतःचा आणि वरील व्यक्तींचा बचाव केला. या हल्ल्याचा निषेध महाराष्ट्रातील पत्रकार करत आहेत. त्याचप्रमाणे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात येतोय. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावे ही विनंती असं निवेदनात म्हटलं आहे. सदर निवेदनावर राज्य उपाध्यक्ष अजय सूर्यवंशी, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, ज्येष्ठ पत्रकार लिंबराज पन्हाळकर, शिवाजी कांबळे, DL वाघमारे, नेताजी जाधव, संजय बुच्चे, नाना शेख, कावेरी विभूते, गौसोद्दीन सय्यद, रसिका कांबळे आदींच्या सह्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही लातूर येथील सर्व पत्रकार जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. काल पुणे येथे निर्भय बनो या यात्रेच्या सभेसाठी निघालेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲडव्होकेट आसिम सरोदे, विश्वंभर चौधरी हे गाडीमधून जात होते आणि अचानक भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय जीवघेणा असा हल्ला केला आणि त्या हल्ल्यातून गाडीचा ड्रायव्हर वैभव यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शिताफीने त्यांना वाचवले. परंतु हा हल्ला अतिशय भ्याड असून पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा निषेध होत आहे आणि याचाच भाग म्हणून लातूरच्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने लातूरचे कलेक्टर मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. या निवेदनामध्ये जे हल्लेखोर असतील त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद व्हावेत यासाठी निवेदन दिलेलं आहे. हा हल्ला अतिशय भ्याड असून या हल्लेखोरांना मला सांगायचंय की असे हल्ले पत्रकारावर होणारे हल्ले थांबवा. कारण पत्रकार हा या व्यवस्थेचा चौथा आधारस्तंभ आहे आणि हा आधारस्तंभ जर कोलमडला तर आपली काय अवस्था होईल हे शब्दामध्ये सांगता येणार नाही. म्हणून सर्वांना, राजकीय असतील, सामाजिक असेल, सर्व क्षेत्रातील व्यक्तींना, समाजांना, कार्यकर्त्यांना मला सांगायचंय, पत्रकाराला चांगल्या प्रकारे वागणूक द्या, त्यांचा चांगल्या पद्धतीने वापर करून घ्या, पण असे भ्याड हल्ले करू नका ही विनंती. अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बसवेश्वर अण्णांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांचा अटक करा, अटक करा, गुन्हेगाराला अटक करा, अटक करा, अटक करा, हल्लेखोरांना अटक करा, अटक करा, अटक करा, हल्लेखोरांना अटक करा. महाराष्ट्रातील पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या मनोवृत्तीचा महाराष्ट्रातील पत्रकारावर हल्ला करणाऱ्या मनोवृत्तीचा
जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.